हाय, हॅलो, नमस्कार. कसे तुम्ही? स्वागत करते तुमचं माझ्या न्यू मिनी ब्लॉगमध्ये. तर आता थंडीचा महिना सुरू आहे, थंडीचे दिवस सुरू आहेत आणि थंडीचे दिवस सुरू असले की गावाकडे खूप मौज मस्ती असते. भरपूर साऱ्या वस्तू अशा खायला निघतात थंडीमध्ये. वालाच्या शेंगा, तुरीच्या शेंगा, चवळीच्या शेंगा, लाकच्या शेंगा, अशा भरपूर प्रकारच्या शेंगा, पावटा आणि बोरी, पेरू, अशा भरपूर प्रकारचे फळं, पालेभाज्या खूप साऱ्या अशा खायला भेटतात. तसंच हे दुधीसुद्धा आहे जे आमच्या गावाकडे निघतं, म्हणून म्हटलं आज गावाकडनं दुधी आणलेलं आहे तर मस्तपैकी त्याचे धपाटे करूया. आणि सोबतच ब्लाऊज आलेला शिवायला, तर तो ब्लाऊजसुद्धा त्याचं कटिंग वगैरे करायची आहे. तर तुम्ही दोन्ही घड्याळी पाहू शकता, दोन्ही घड्याळी एकदाच बिघडल्या. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य होतं ते पहिलं मोठं ते तांदूळ होतं आणि तांदूळच बारीक नव्हते, म्हणून मग पहिल्यांदा तांदूळ साफ करून घेतले आणि नंतर मग तांदूळ दळायला दिले. तेव्हा तोपर्यंत ह्यांची लूजबूज चालूच होती की तो म्हणत होता मला पेडिग्री दे आणि हा म्हणत होता मला लवकर खायला दे. याला तर दिलं तरी किती देच म्हणते हा. तर अशा प्रकारे मस्तपैकी ते सगळं किसून घेतलं. छानपैकी किसून झाल्यावरती त्याच्यामध्ये हे सगळे तिखट, मीठ, हळद, अजून तीळ, तुम्हाला लागत असेल तर जिरा टाकायचा किंवा न टाकला तरी चालतो. तर अशा प्रकारे मी सगळं हे भिजवून घेतलं मस्तपैकी आणि छानपैकी हे तव्यावरती थापून घेतलं. आणि या मॅडमचं तर चालूच होतं की कधी कधी आणून देणारे हे खायला म्हणून, कारण की वर्षातनं एकदा दोनदाच खायला मिळतं. तर खायला दिलं आणि ही पण हॅप्पी. चलो, बाय बाय.